नो पीवायक्यू नो पोस्ट सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. या सेशनमध्ये आपण संयुक्त गट ब पूर्व परीक्षेचा 2023चा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करतोय आणि त्यातले इतिहासाचे सर्व पीवायक्यूज आपण बघतोय. टॉपिक वाईज हे पीवायक्यूज असणार आहेत. कामगार चळवळ, 1857चा उठाव, प्रार्थना समाज, हिंदू महासभा, दख्खनचं बंड, सेनापती बापट, स्वदेशी चळवळ आणि काँग्रेसची अधिवेशनं या टॉपिक्सवरती या वर्षी प्रश्न विचारण्यात आले होते आणि याच प्रश्नांच्या आधारे आपण संभाव्य प्रश्न प्रेडिक्ट करणार आहोत. त्यामुळे या सेशनला पूर्ण बघा. या सेशनच्या पहिल्या प्रश्नाकडे आता आपण वळूयात. कामगार चळवळीवरचा हा प्रश्न आहे आणि आपण मागच्या 2 सेशनमध्ये कामगार चळवळीचे 2 प्रश्न बघितले. त्यातला पहिला प्रश्न हा आयटक वर होता. AITUC म्हणजेच आयटक वर प्रश्न विचारण्यात आला होता. मागच्या सेशनमध्ये आपण कामगार हितवर्धक सभा यावर प्रश्न बघितला आणि सलग तिसऱ्या वर्षी म्हणजे 2023चा हा पेपर आहे. पुन्हा कामगार चळवळीवर हा प्रश्न विचारण्यात आलाय. लक्षात घ्या, कामगार चळवळ हा खूप महत्वाचा असा टॉपिक आहे. हा टॉपिक केल्याशिवाय आपल्याला परीक्षेला जाता येणार नाही. चला प्रश्न सॉल्व्ह करूया. नारायण मेघाजी लोखंडे म्हणजेच NM लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन करीत असताना त्यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे सहकार्य मिळाले होते? लक्षात घ्या, मागच्या सेशनमध्ये आपण हा प्रश्न यांच्या संबंधी 2 वेळा आपण रिव्हिजन घेतली होती. त्याचं कारण म्हणजे NM लोखंडे हे भारतीय कामगार चळवळीचे जनक आहेत आणि त्यांनी स्थापन केलेली बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही भारतातली पहिली कामगार संघटना आहे. त्यामुळं हा प्रश्न, हा टॉपिक खूप असा महत्त्वाचा आहे. आता प्रश्नात विचारलंय, की ही संघटना स्थापन करीत असताना त्यांना कुणाचं सहकार्य मिळालं होतं? तर पर्याय क्रमांक अ वगळता म्हणजेच केशवराव बागडे आणि केशवराव बोले वगळता त्यांना ब, क, ड या तीनही पर्यायातल्या लोकांचं सहकार्य त्यांना मिळालं होतं. लक्षात ठेवा, केशवराव बोले आपल्याला माहिती आहे महाड सत्याग्रहाशी ते संबंधित आहेत आणि इथेच आपल्याला एलिमिनेट करता आलं असतं जर आपला अभ्यास चांगला असता. त्यामुळे अ वगळता या प्रश्नाचं उत्तर आहे ब, क आणि ड. लक्षात घ्या, रघु भिकाजी गेनू बाबाजी असतील, नारायण सुरकाजी असतील, विठ्ठलराव कोरगावकर असतील, कृष्णाजी अर्जुन केळुसकर असतील, रामचंद्र शिंदे असतील आणि नारायण पवार असतील. या सर्वांच्या सहकार्यानं ही बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना केली आणि ती कुणी केली? तर भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुन्हा एकदा एक ब्रीफ रिव्हिजन आपण करूयात नारायण मेघाजी लोखंडे, कारण कामगार चळवळीवर प्रश्न फिक्स येणार म्हणजे येणार आणि त्यामुळे त्यांची रिव्हिजन आपण करूयात. भारतीय कामगार चळवळीचे ते जनक होते. आपल्याला माहिती आहे 23 सप्टेंबर 1884 रोजी भारतातली पहिली कामगार संघटना म्हणजेच आत्ता बघितलेली बॉम्बे मिल हँड असोसिएशन त्यांच्याकडून स्थापन झाली. 1890 पासून त्यांनी रविवारी साप्ताहिक सुट्टी मिळावी यासाठी ब्रिटिशांकडे लढा दिला आणि तो लढा यशस्वी झाला आणि कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळाली. लक्षात घ्या, महात्मा ज्योतिराव फुले यांचे ते सहकारी होते म्हणजेच सत्यशोधक समाजाशी ते संबंधित होते. कृष्णा भालेराव यांनी सुरू केलेल्या दीनबंधू वृत्तपत्राचे संपादक पद देखील त्यांनी 1880 पासून सांभाळले. लक्षात घ्या, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की दीनबंधू हे जे वृत्तपत्र आहे ते कुठल्या पद्धतीच्या पत्रकारितेशी संबंधित आहे? मला कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर तुम्ही द्या. लक्षात घ्या, कामगार चळवळ, नारायण मेघाजी लोखंडे हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. चांगल्या पद्धतीने रिवाइज करा. एक दुसरं याच्यात व्यक्तिमत्व आपल्याला ऑप्शनमध्ये बघायला मिळालं आणि ते म्हणजे कृष्णाजी अर्जुन केळुसकर. आपल्याला माहिती आहे बाबासाहेबांचे ते मार्गदर्शक गुरु होते आणि त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने आपण थोडक्यात रिव्हिजन करूयात. विल्सन हायस्कूलचे ते मुख्याध्यापक होते. त्यांनी बाबासाहेबांना गौतम बुद्धांचे चरित्र भेट दिलं होतं आणि इतिहासकारांच्या मते बुद्ध धर्माची पहिली बीज बाबासाहेबांच्या मनात याच कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी रोवली होती. ज्यावेळेस त्यांनी हे गौतम बुद्धांचे चरित्र बाबासाहेबांना भेट दिले. एवढंच नाही तर ज्यावेळेस बाबासाहेबांना परदेशी शिक्षण घेण्यासाठी जायचं होतं, त्यावेळेस बडोद्याचे नरेश महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याकडून बाबासाहेबांना शिष्यवृत्ती त्यांनी मिळवून दिली. 1907 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे 600 पानांचे चरित्र प्रकाशित झाले आणि हे चरित्र कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांच्याकडून प्रकाशित करण्यात आलं आणि शाहू महाराजांनी या ग्रंथाला सहाय्य केलं. ही फॅक्ट तुमच्या लक्षात असू द्या.
शाहू महाराजांच्या संबंधित फॅक्ट्स परीक्षेत विचारले जातात आणि कधी-कधी त्या डायरेक्ट असतात, कधी-कधी इनडायरेक्ट असतात. इनडायरेक्ट म्हणजे आत्ताच्या पद्धतीची जी फॅक्ट आहे ती इनडायरेक्ट फॅक्ट आहे. मुद्दा आहे, टॉपिक आहे कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांचा. मात्र इथं शाहू महाराजांचा उल्लेख आहे आणि तो कोणत्या संदर्भात आहे ते लक्षात ठेवा. जेणेकरून हे परीक्षेत आलं, स्टेटमेंट बेस्ड प्रश्नांमध्ये आलं तर आपल्याला सोडवता आलं पाहिजे. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. 1857 चा उठाव हा एव्हरग्रीन टॉपिक आहे, करून गेलंच पाहिजे. 1857 उठावात शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता, असे हा गव्हर्नर जनरल म्हणाला होता. आता लक्षात घ्या, एकदम लॉजिकल असा हा प्रश्न आहे. 1857 चा उठाव ज्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत झाला असेल, तोच गव्हर्नर जनरल अशा पद्धतीचे उद्गार काढू शकतो, अशा पद्धतीचं आकलन तो करू शकतो. हे सरळ सरळ आहे. तरी सुद्धा काही वेळा याच्या विपरीत असं उत्तर असू शकतं. त्यामुळे कायम आपल्या अभ्यासावर विश्वास ठेवा, आपल्या रिव्हिजनवर विश्वास ठेवा. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. या प्रश्नाचं बरोबर उत्तर कुठलं आहे? लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग याने असं आकलन केलं होतं, की शिंदे व निजाम जर या उठावात सहभागी झाले असते, तर ब्रिटिशांना पराभव स्वीकारावा लागला असता आणि त्यांना आपला पूर्ण गाशा भारतातून गुंडाळावा लागला असता. अशा पद्धतीचं प्रतिपादन लॉर्ड कॅनिंग या शेवटच्या गव्हर्नर जनरलनं केलं होतं. त्यामुळे हे उत्तर लक्षात असू द्या. लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग बद्दल आपण काही माहिती घेऊयात. आपल्याला माहिती आहे भारताचा शेवटचा तो गव्हर्नर जनरल होता आणि पहिला व्हॉइसरॉय देखील हाच लॉर्ड कॅनिंग होता. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. शेवटचा गव्हर्नर जनरल, त्यानंतर उठावानंतर 1858 मध्ये नवीन असा कायदा आला आणि त्याद्वारे कंपनीची सत्ता जाऊन ब्रिटिश राजसत्ता भारतास उदयास आली आणि त्याचबरोबर व्हॉइसरॉय या पदाची निर्मिती करण्यात आली. मला अजून एक गोष्ट सांगा, की अजून एक कुठलं पद या कायद्याद्वारे तयार करण्यात आलं होतं? आपण हे मागच्या सेशनमध्ये बघितलं होतं. कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही याचं उत्तर द्या. या लॉर्ड कॅनिंगकडं पुन्हा आपण वळूयात. याच कॅनिंगच्या कारकिर्दीत मुंबई, मद्रास, कोलकाता या 3 विद्यापीठांची 1857 मध्ये एकाच वेळी स्थापना झाली. लक्षात ठेवा, 1857 आपल्याला बंडाचं वर्ष म्हणून माहिती आहे. पण याच कॅनिंगच्या कारकिर्दीत मुंबई असो, मद्रास असो आणि कलकत्ता असो या तीनही ठिकाणी एकाच वेळी विद्यापीठांची स्थापना झाली आणि बंडाचं जे मुख्य कारण होतं ते म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स. डलहौसीने सुरू केलेली ही पॉलिसी होती. त्या अंतर्गत तो अनेक राज्य गिळंकृत करून बसला होता आणि त्याचमुळे भारतीय राज्यांमध्ये असंतोष होता आणि त्याच असंतोषाचा वणवा पेटून 1857चं बंड झालं होतं. अशी ही डॉक्ट्रिन ऑफ लॅप्सची पॉलिसी कॅनिंगने अधिकृतपणे रद्द केली. लक्षात ठेवा, डॉक्ट्रिन ऑफ लॅप्सची सुरुवात लॉर्ड डलहौसीनं केली आणि या पॉलिसीला अधिकृतपणे रद्द करण्याचं काम हे लॉर्ड कॅनिंग या भारताच्या पहिल्या व्हॉइसरॉय कडून करण्यात आलं. लक्षात घ्या, मॅकोलेने लॉर्ड मॅकोलेने जो 1836 मध्ये इंडियन पिनल कोड तयार केला होता, 1860 मध्ये त्याला याच लॉर्ड कॅनिंगने मान्यता दिली. आणि अजून एक महत्वाची माहिती म्हणजे भारतात इन्कम टॅक्स प्रथमच लॉर्ड कॅनिंगच्या काळात हा लागू केला गेला. लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असे हे सर्व फॅक्ट्स आहेत. तुमची रिव्हिजन होऊ द्या, जेणेकरून संभाव्य कुठलाही प्रश्न ह्या टॉपिकवर आला तर तो आपल्याला सोडवता येईल. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. आता प्रार्थना समाज पुन्हा एकदा आपल्या भेटीला आलाय. 2025चा हा PYQ बघा. आपण जो सॉल्व्ह केला होता आणि त्यातलं फक्त हे स्टेटमेंट सुरुवातीला तुम्ही बघा. नाम जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग स्थापून मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले. हे स्टेटमेंट तुम्ही बघितलं. आता हा 2023चा म्हणजे आपण ह्या सेशनमध्ये जो प्रश्न सॉल्व्ह करतोय, जी पत्रिका सॉल्व्ह करतोय, त्याच्यातलं हे तिसरं स्टेटमेंट बघा आणि हे स्टेटमेंट बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने आयोग प्रश्न रिपीट करतो, स्टेटमेंट रिपीट करतो, थीम रिपीट करतो. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नाम जोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली. आता हे जसंच्या तसं हे स्टेटमेंट आपल्याला इथं बघायला मिळतंय. हे दाखवण्याचा माझा तुमच्या समोर एकच उद्देश आहे की कशा पद्धतीने आपण PYQs सॉल्व्ह केले पाहिजे, आपण लिंक लावली पाहिजे
तरच आपल्याला संभाव्य प्रश्न या PYQs मधून प्रेडिक्ट करता येऊ शकतात. चला, हा प्रश्न 2023चा आपण आता सॉल्व्ह करूयात. प्रार्थना समाजाबद्दल पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अचूक अशी, बरोबर अशी विधानं आपल्याला ओळखायची आहेत. दादोबा तरखडकर, आत्माराम पांडुरंग, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन इत्यादींनी 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. हे स्टेटमेंट बरोबर आहे. पहिलंच स्टेटमेंट हे बरोबर आहे. या सर्व व्यक्तिमत्वांकडून प्रार्थना सभेची स्थापना 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे करण्यात आलं. प्रार्थना समाजातर्फे सुबोध पत्रिका सुरू केली. हे स्टेटमेंट देखील बरोबर आहे. हे सुबोध पत्रिका ही प्रार्थना समाजाकडून सुरू करण्यात आली होती. आणि पुढचं स्टेटमेंट जे आपण बघितलं, प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नाम जोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली. हे स्टेटमेंट बरोबर आहे. पुढचं स्टेटमेंट आपण बघूयात. प्रार्थना समाजाने मुंबई, सोलापूर, कोल्हापूर येथे महाविद्यालयांची स्थापना केली. आता लक्षात घ्या, परीक्षेच्या वेळी आपल्यावर प्रचंड असा स्ट्रेस असतो आणि त्यावेळेस आपल्याला काही समाज सुधारणा पर्टिक्युलर समाज संघटनेकडून झाल्यात असं वाटणं साहजिक आहे. इथे बघा काय विचारलंय, मुंबई असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, इथे महाविद्यालयांची स्थापना. मुळात प्रार्थना समाजाचा महाविद्यालयांशी कुठलाही संबंध नाही. त्यामुळे हे जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. म्हणून या पर्यायाचं उत्तर आहे अ, ब आणि क, फक्त पर्याय क्रमांक 3. महाविद्यालयांची स्थापना सोडून हे तीनही पर्याय प्रार्थना समाजाच्या संदर्भात बरोबर आहेत. त्यामुळे प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 अ, ब आणि क. प्रार्थना समाजाची एकदा आपण रिव्हिजन करून घेऊयात. प्रार्थना समाजाची रिव्हिजन करणं गरजेचं आहे. सलग तिसरा पेपर हा सॉल्व्ह करतोय आपण आणि तीनही पेपरमध्ये आपल्याला प्रार्थना समाजावर प्रश्न विचारण्यात आलाय. 2025चा प्रश्न आपण बघितला. 2024 मध्ये जोड्या लावा असा प्रश्न आला होता. वर्ष दिली होती आणि समाज दिले होते. त्यांच्या जोड्या आपल्याला लावायच्या होत्या. त्यात हा प्रार्थना समाज देखील विचारला होता. लक्षात ठेवा. ब्रीफ अशी रिव्हिजन आपण बघूयात. दादोबा पांडुरंग तरखडकर, डॉक्टर आत्माराम पांडुरंग, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन इत्यादींनी 31 मार्च 1867 ला मुंबई इथं प्रार्थना समाजाची स्थापना केली. डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे संस्थापक अध्यक्ष होते. कोण होते याचं संस्थापक अध्यक्ष? तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे या प्रार्थना समाजाचे संस्थापक अध्यक्ष होते. प्रार्थना समाजाने सुबोध पत्रिका हे मुखपत्र कधी सुरू केले? 4 मे 1873 रोजी. लक्षात घ्या, 4 मे 1873 रोजी हे मुखपत्र प्रार्थना समाजाने सुरू केलं. त्याचं नाव म्हणजे सुबोध पत्रिका. 1873 मध्ये कुठली संघटना स्थापन केली होती याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये तुमच्याकडून हवंय. लिंकअप करत जा. 1873 मध्ये सुबोध पत्रिका आणि 1873 मध्ये आणखी एका महत्वपूर्ण संघटनेची स्थापना, ह्या दोघांची लिंक लावून टाका जेणेकरून परीक्षेत तुम्हाला लक्षात राहील. तर सुबोध पत्रिका, प्रार्थना समाज, 4 मे 1873. लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यांनी या सुबोध पत्रिकेतून लेखन केलं होतं. ही बाब लक्षात ठेवा. स्टेटमेंट बेस्ड प्रश्नामध्ये विचारल्या जाऊ शकते. आता आपण बघितलं की प्रार्थना समाजाच्या संबंधी कुठलेही महाविद्यालय नाहीत. मात्र प्रार्थना समाजाचा थेट संबंध हा पहिल्या रात्रशाळेशी आहे आणि 1876 मध्ये मुंबईच्या चेऊलवाडी म्हणजेच गिरगावमध्ये त्यांनी पहिली रात्रशाळा सुरू केली होती. प्रार्थना समाजाचं काही शैक्षणिक उपक्रम आता आपण बघूयात. पहिली रात्रशाळा आता आपण बघितली 1876 मध्ये कुठे सुरू केली होती? मुंबईच्या गिरगावमध्ये म्हणजेच चेऊलवाडी इथं ती सुरू करण्यात आली. नंतर आहे मदनपुरा शाळा. कुठली शाळा विचारली आहे? मदनपुरा शाळा विचारली आहे. 1890 मध्ये त्याची स्थापना आहे. अस्पृश्य व कामगार मुलांसाठी शिक्षण देण्याच्या उद्देशानं ही मदनपुरा शाळा 1890 मध्ये सुरू करण्यात आली प्रार्थना समाजाकडून. नंतर राममोहन इंग्लिश स्कूल, आपले भारताचे आधुनिक भारताचे जनक राममोहन रॉय यांच्या कार्यानं प्रभावित होऊन त्यांच्या नावानं ही शाळा सुरू करण्यात आली. 1917 मध्ये राममोहन इंग्लिश स्कूल ही शाळा सुरू करण्यात आली आणि ही प्रार्थना समाजाची प्रमुख अशी शिक्षण संस्था होती. लक्षात ठेवा, पहिली रात्रशाळा, मदनपुरा शाळा आणि राममोहन इंग्लिश स्कूल. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूयात आणि हा टॉपिक असेल राजकीय संघटना. कुठला हा टॉपिक आहे? राजकीय संघटनेचा हा टॉपिक आहे.
कुठली ना कुठली राजकीय संघटना हमखास विचारली जाते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर एव्हरग्रीन टॉपिक आहे. पण बाकीच्या संघटना असतील, मुस्लिम लीग असेल, हिंदू महासभा असेल, आयटक असेल, कामगार संघटना असेल, आणखी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया असेल, ही राजकीय संघटना असेल, या सर्व राजकीय संघटना विचारल्या जाऊ शकतात. यावर्षी म्हणजेच 2023ला आपल्याला हिंदू महासभेवर प्रश्न आलेला आहे. बघूयात हिंदू महासभेच्या संदर्भातील पुढील कोणती विधाने बरोबर आहेत असा हा प्रश्न आहे. अचूक विधानं आपल्याला आता ओळखायची आहेत. 9 एप्रिल 1915 रोजी हरिद्वार येथे कासिम बाजारचे महाराज सर महेंद्रचंद नंदी यांनी हिंदू महासभेची स्थापना केल्याचे घोषित केले. 9 एप्रिल 1915 हरिद्वारला कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि याच कुंभमेळ्याच्या निमित्तानं काही प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी उपस्थित होती आणि त्यात असलेल्या कासिम बाजारच्या महाराजांनी म्हणजेच सर महेंद्र चंद नंदी यांनी हिंदू सभेची औपचारिक स्थापनेची घोषणा या ठिकाणी केली आणि तारीख लक्षात ठेवा 9 एप्रिल 1915. ठिकाण होतं हरिद्वार. दुसरं स्टेटमेंट बघूयात. हिंदू महासभेचे अध्यक्ष बाशी मुंजे होते. हे स्टेटमेंट बरोबर आहे. ते हिंदू महासभेचे अध्यक्ष होते आणि 1927 ते 1937 या दीर्घ काळासाठी त्यांनी हिंदू महासभेचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. लक्षात ठेवा, सर्वाधिक काळ अध्यक्ष राहिलेले ते व्यक्ती होते बाशी मुंजे. लक्षात ठेवा, सावरकरांनी देखील 7 वर्ष या संघटनेचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. पण सर्वाधिक काळ अध्यक्षपदी राहण्याचा विक्रम हा बाशी मुंजे यांच्या नावावर आहे. आता पुढचं स्टेटमेंट आपण बघूयात. डॉक्टर मुंजे असतील, डॉक्टर हेडगेवार असतील, डॉक्टर परांजपे असतील यांनी नागपूरला 11 नोव्हेंबर 1923 रोजी हिंदू महासभेची शाखा सुरू केली. लक्षात ठेवा, ऑप्शन मध्ये काय दिले नाव? डॉक्टर हेडगेवार दिले. लॉजिकली लक्षात आलं पाहिजे की डॉक्टर हेडगेवार यांनी 1925 मध्ये, कधी 1925 मध्ये RSS ची स्थापना केली होती नागपूरला. पण त्याआधी ते हिंदू महासभेशी संबंधित होते आणि त्यांच्याच पुढाकाराने ही 11 नोव्हेंबर 1923ला हिंदू महासभेची शाखा नागपूरला सुरू करण्यात आली. लक्षात ठेवा, हे स्टेटमेंट देखील बरोबर आहे. म्हणजे अ असेल, ब असेल, क असेल, हे तीनही स्टेटमेंट बरोबर आहेत. चौथं स्टेटमेंट म्हणजे ड स्टेटमेंट हे चुकीचं आहे. 28, 29, 30 डिसेंबर 1938 मध्ये हिंदू महासभेचे अधिवेशन पुण्यात पार पडले. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. हे स्टेटमेंट पार पडलं होतं नागपूरला. त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर फक्त उत्तर आहे अ, ब आणि क या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा, हिंदू महासभा 9 एप्रिल 1915 रोजी हरिद्वारच्या कुंभमेळ्यात कासिम बाजारचे महाराज सर मच्छिंद्र कासिम बाजारचे महाराज सर महेंद्रचंद्र नंदी यांनी अखिल भारतीय हिंदू महासभेची स्थापना केली. लक्षात ठेवा, 1909 मध्ये लालचंद आणि UN मुखर्जी यांनी पंजाब हिंदू महासभेची स्थापना केली होती आणि याच संघटनेला आजच्या हिंदू महासभेची पूर्ववर्ती संघटना असं मानलं जातं. जननी, वैचारिक जननी असं मानलं जातं. त्यामुळे ही फॅक्ट लक्षात ठेवा. पंडित मदन मोहन मालवीय यांनी या संघटनेच्या सुरुवातीच्या विस्तारात अत्यंत महत्वाची अशी भूमिका बजावली होती. लक्षात ठेवा, पंडित मदन मोहन मालवीय हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वाधिक वेळा अध्यक्ष झालेले व्यक्तिमत्व आहेत आणि खूप इंटरेस्टिंग अशी बाब आहे की हिंदू महासभेच्या स्थापनेत देखील, त्याच्या विस्तारात देखील या पंडित मदन मोहन मालवीय यांचा सिंहाचा वाटा आहे आणि 1923ला त्यांनी बनारस अधिवेशनाचे अध्यक्षपद देखील भूषवलेलं आहे. लक्षात ठेवा, पंडित मदन मोहन मालवीय काँग्रेसचे सर्वाधिक वेळा अध्यक्ष राहिलेले ते व्यक्तिमत्व आहेत आणि 1923च्या बनारस अधिवेशनाचे म्हणजेच हिंदू महासभेच्या बनारसच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. 11 नोव्हेंबर आपण बघितलं, नागपूर येथे शाखा स्थापन करण्यात आली 1923 मध्ये. डॉक्टर मुंजे असतील, डॉक्टर हेडगेवार असतील RSS चे संस्थापक आणि डॉक्टर परांजपे असतील यांचा सक्रिय सहभाग. आता हिंदू महासभा आणि स्वातंत्र्यवीर विनायकराव दामोदर सावरकर यांना कुणीही वेगळं करू शकत नाही. जनमानसाच्या मनावर हिंदू महासभेचा जो इतिहास आहे तो सावरकर या नावामुळे आहे. त्यामुळे त्यांचं या संदर्भातलं योगदान आपण ब्रीफ मध्ये बघूयात. डॉक्टर बाशी मुंजे यांनी बघितलं आपण 1927 ते 37
या काळात त्यांनी अध्यक्षपद भूषवलं, नेतृत्व केलं आणि 37 ते 43 या काळात सलग 7 वेळा सावरकरांनी हिंदू महासभेचं अध्यक्षपद भूषवलं. लक्षात ठेवा, सर्वाधिक काळ अध्यक्षपद भूषवणारे कोण होते? तर डॉक्टर बाळाश्री मुंजे आणि त्यानंतर सलग 7 वेळा सावरकरांकडं हे अध्यक्षपद आलं आणि 1937 ते 1943 या काळात त्यांनी हे अध्यक्षपद भूषवलं. लक्षात ठेवा, सावरकरांच्या अत्यंत महत्त्वाची फॅक्ट मी तुम्हाला सांगतोय. सावरकरांच्या अध्यक्षतेखाली 1937 मध्ये अहमदाबाद अधिवेशन झालं आणि याच अधिवेशनात त्यांनी हिंदूची व्याख्या आणि याच अधिवेशनात त्यांनी हिंदूंची व्याख्या मांडली आणि हिंदू राष्ट्र ही संकल्पना अधिकृतपणे या अधिवेशनाच्या माध्यमातून देशासमोर मांडण्यात आली. लक्षात ठेवा, हिंदू महासभा, हिंदुत्वाचं राजकारण याची सर्व सुरुवात या 1937च्या अहमदाबाद अधिवेशनातून औपचारिकदृष्ट्या सुरू झाली आणि याचं अध्यक्षपद कुणी भूषवलं तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आणि 1857च्या उठावावर या 2023च्या प्रश्नपत्रिकेत हा दुसरा प्रश्न आहे आणि आत्ताच आपण 1857च्या उठावाच्या संबंधी हा प्रश्न बघितला. लॉर्ड कॅनिंगच्या संदर्भातला हा प्रश्न बघितला आणि लगेच 5वा प्रश्न आपल्याला परत एकदा उठावाच्या संबंधी बघायला मिळाला. त्यामुळे रिपीटेड टॉपिक्स असतात. परीक्षेत काही ठराविक टॉपिक्स रिपीट होतात. त्यामुळे तुमच्याकडे वेळ कमी असेल तर मी तुम्हाला सल्ला देईल की काही ठराविक टॉपिक करून जा आणि ते टॉपिक कुठले आहेत हे समजण्यासाठी आपली ही सीरीज पूर्ण तुम्ही बघितलीच पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला हे रिकरिंग टॉपिक्स कळणार नाहीत. चला, हा प्रश्न आपण आता सॉल्व्ह करूयात. 1857च्या उठावाच्या वेळी इंग्रजांच्या कोणत्या कर्तबगार सेनानींनी महत्वाची भूमिका बजावली होती? लक्षात ठेवा, 1857चा उठाव, इंग्रजांचे सेनाधिकारी ज्यांनी हा उठाव दडपण्यासाठी प्रयत्न केले किंवा उठाव दडपण्यासाठी ज्यांना पाचारण करण्यात आलं, अशा सेनाधिकाऱ्यांची नावं आपल्याला दिली आहेत. नील आणि हॅवलॉक हे अधिकारी सुद्धा या उठाव दडपण्यासाठी उपलब्ध होते. ऑट्रम आणि लॉरेन्स बंधू हा सुद्धा योग्य पर्याय आहे. कॅम्पबेल, सर कोलिन कॅम्पबेल आणि सर ह्यूम रोज. आता लक्षात ठेवा, मागच्या सेशनमध्ये आपण जो प्रश्न सॉल्व्ह केला झाशीच्या राणीच्या संबंधातला, त्यात सरळ सरळ एक स्टेटमेंट होतं की बंडखोरांमधील एकमेव पुरुष म्हणून झाशीच्या राणीबद्दल ज्याने गौरवोद्गार काढले हाच तो सर ह्यूम रोज. हा पुन्हा इथं रिपीट झालाय. आता लक्षात घ्या, विल्यम डिग्बी, ज्यावेळेस आपण मागच्या सेशनमध्ये एक प्रश्न सॉल्व्ह केला ब्रिटिश इंडिया कमिटीच्या संदर्भात, त्यावेळेस आपल्याला तिथं विल्यम डिग्बी या ब्रिटिश पत्रकाराबद्दल माहिती मिळाली आणि त्याच एलिमिनेशन टेक्निकच्या जीवावर आपण इथं हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. विल्यम डिग्बी वगळता हे तीनही ब्रिटिश अधिकारी 1857च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी त्यांनी बजावली. त्यामुळे नील आणि हॅवलॉक, ऑट्रम, लॉरेन्स बंधू आणि कॅम्पबेल आणि सर ह्यूम रोज हे या प्रश्नाचं बरोबर असं उत्तर आहे. अ, ब आणि क फक्त या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आता एक ब्रीफ असं विश्लेषण आपण करूयात. 1857च्या उठावाच्या संबंधी काही माहिती आपण बघू. केंद्र आपण एका कॉलममध्ये बघूयात. तिथला भारतीय प्रमुख नेता ज्यांच्या नेतृत्वाखाली हे बंड उभारलं गेलं आणि ब्रिटिश अधिकारी, ज्या अधिकाऱ्यांची हे बंड दडपण्यासाठी नेमणूक झाली होती, अशा अधिकाऱ्यांची नावं एका कॉलममध्ये आहेत. आणि पहिला जे उठावाचं केंद्र आहे ते दिल्ली. भारतीय नेता लक्षात ठेवा, बहादूर शाह जफर म्हणजेच मुघल सम्राट बहादूर शाह जफर इथे या उठावाचं नेतृत्व करत होता आणि त्याचा जो सेनापती होता त्याचं नाव जनरल बख्त खान असं त्याचं नाव होतं. लक्षात ठेवा, इथं जे अधिकारी होते, ब्रिटिश अधिकारी ज्यांची नेमणूक हा उठाव दडपण्यासाठी करण्यात आली होती, त्याचं नाव आहे जॉन निकल्सन. हा बंडखोरांशी लढताना शहीद झाला. दुसरा जो उठाव होता, उठावाचं प्रमुख केंद्र होतं कानपूर आणि जिथून ही ठिणगी पेटली होती. नानासाहेब पेशवे आपल्याला माहिती आहेत, 1857च्या बंडाचे प्रमुख शिल्पकार म्हणून आपण त्यांना ओळखतो. त्यांच्या सोबत इथे तात्या टोपे होते. तिथं ब्रिटिश अधिकारी ज्यांच्या नेतृत्वाखाली हे बंड दडपलं गेलं त्यांचं नाव होतं कॉलिन कॅम्पबेल. आणि हा जो जनरल नील अधिकारी आहे, प्रश्नात आपल्याला दिला आहे अ पर्यायामध्ये, हा नील अधिकारी तिथं शहीद झाला. उठाव दडपताना हा नील अधिकारी तिथं शहीद झाला. लखनौचा आपण उठाव बघूया, तिथं नेतृत्व केलंय बेगम हजरत महल, हिने या उठावाचं नेतृत्व केलंय आणि तिथे दडपणाऱ्या अधिकाऱ्यांची नावं आहेत हेनरी लॉरेन्स, हावलॉक आणि कॅम्पबेल. लक्षात ठेवा, आपण पर्यायात बघितलंय की हॅवलॉक वरती दिलेला आहे,
तोच या लखनौ येथे ज्यावेळेस उठाव झाला, तिथं दडपण्याचं काम या हॅव्लॉकनं केलं. झाशी, ग्वाल्हेर आपल्याला माहिती आहे, राणी लक्ष्मीबाई आणि हाच तो सर ह्यू रोज ज्यानं लक्ष्मीबाईंबद्दल बंडखोरांमधील एकमेव पुरुष असे गौरवोद्गार काढले. तोच हा सर ह्यू रोज. लक्षात ठेवा, जगदीशपूर कुंवर सिंग याने जगदीशपूर इथं या उठावाचं नेतृत्व केलं आणि तिथं जे अधिकारी होते त्यांची नावं लक्षात ठेवा. विल्थम टेलर आणि विन्सेंट आयर या दोघांची नावं लक्षात ठेवा. जगदीशपूर बिहारचं उठावाचं केंद्र. कुंवर सिंग याच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांची नावं लक्षात ठेवा. विल्थम टेलर आणि विन्सेंट आयर अशी त्यांची नावं होती. लक्षात ठेवा. सर ह्यू रोज, कॅम्पबेल ही खूप अशी महत्वाची अधिकाऱ्यांची नावं आहेत. परीक्षेत रिपीट होऊ शकतात. पुढच्या प्रश्नाकडे आता आपण वळूया. 6वा प्रश्न आपण सॉल्व्ह करायला घेतोय आणि शेतकऱ्यांच्या उठावावर हा प्रश्न आहे. मागील 2 सेशनमध्ये आपण आदिवासी म्हणजेच ट्रायबल उठाव बघितले. नंतर आपण मजुरांचे देखील उठाव बघितले आणि आता या सेशनमध्ये या प्रश्नपत्रिकेत आपल्यासमोर शेतकऱ्यांचा उठाव आहे. वास्तविक पाहता हे दख्खनचे बंड या टॉपिकवर हा प्रश्न आहे. मात्र याला वेगळ्या स्वरूपात आपल्यासमोर मांडण्यात आले. 1875 मध्ये शेतकऱ्यांचे उठाव कोणत्या भागामध्ये झाले होते? लक्षात घ्या, प्रश्न काय विचारलाय? शेतकऱ्यांचे उठाव कोणत्या भागात झाले होते? आणि मी तुम्हाला सांगतोय की हा प्रश्न दख्खनचे जे बंड होते त्यावर विचारला गेलाय आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अ. भीमडी, शिरूर, पारनेर, नगर. ब. इंदापूर, हवेली, बागलाण आणि सातारा आणि ड. श्रीगोंदा, कर्जत, सोलापूर, रत्नागिरी. आता लक्षात घ्या, सांगली जिल्ह्यातली ही जी नावं आहेत तासगाव, शिराळा, जत आणि मलकापूर ही वगळता या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अ, ब आणि ड. आता सविस्तरपणे आपण हा उठाव बघूयात. त्याची मुख्य अशी माहिती आपण बघूयात. उठावाचं मुख्य केंद्र लक्षात ठेवा 12 मे 1875 ला हा जो उठाव होता पुणे जिल्ह्यातील सुपे या ठिकाणाहून तो सुरू झाला. पण याची जी पार्श्वभूमी होती ती शिरूर तालुक्यात याची जी पार्श्वभूमी होती ती शिरूर तालुक्यातील करडब या गावातून ती होती आणि 1874 लाच याची ठिणगी पेटली होती. मात्र याचं जे मुख्य हा जो उठाव आहे तो व्हायला जवळ-जवळ 6 महिने 1875 उजाडावं लागलं. पहिला हिंसक जो उद्रेक होता 12 मे 1875 ला सुपे गावातून झाला आणि त्यावेळेस हा भीमडी तालुका होता. लक्षात ठेवा, प्रश्नात आपल्याला दिलं आहे भीमडी. आता हा जो उठाव होता मुख्यतः ज्यावेळेस आपण या उठावांची ज्यावेळेस दखल घेतो, अभ्यास करतो, आपल्या डोक्यात असतं की हे सर्व उठाव हे ब्रिटिशांच्या विरुद्धच झाले असतील. कारण आपला जो आधुनिक भारताचा इतिहास आहे, महाराष्ट्राचा इतिहास आहे, तिथं ब्रिटिश हा एकमेव आपला शत्रू होता. पण काही ठराविक उठाव आहेत, जे उठाव इनडायरेक्टली ब्रिटिशांच्या विरुद्ध आहेत आणि डायरेक्टली ब्रिटिशांचे जे एजंट्स होते, ब्रिटिशांचे जे हस्तक होते किंवा ब्रिटिशांकडून जे सत्ता राबवत होते लोकल ठिकाणी असू द्या, इतर ठिकाणी असू द्या, त्यांच्या विरुद्ध हे उठाव झालेले आहेत. आपण ज्यावेळेस संथाल रिबेलियन आपण ज्यावेळेस बघितलं होतं मागच्या प्रश्नामध्ये, त्यावेळेस तो जो उठाव होता, तो कोणाविरुद्ध होता? बाहेरच्या व्यापाऱ्यांविरोधात होता, सावकारांविरोधात होता आणि त्यांना दिकू म्हटलं जायचं. लक्षात ठेवा, हा टर्म लक्षात ठेवा. त्यांना दिकू म्हटलं जायचं. हे जे बाहेरचे व्यापारी होते, त्यांना दिकू म्हटलं जायचं. आता हा देखील 1875चा डेक्कनचा जो उठाव होता, तो देखील मारवाडी आणि गुजराती सावकारांविरुद्ध होता. लक्षात घ्या, हा जो उठाव होता, तो मारवाडी आणि गुजराती सावकारांविरुद्ध होता. शेतकऱ्यांचे मुख्य उद्दिष्ट ह्या उठाव्यादरम्यान एकच होतं, की सावकारांकडे जी गहाण खाते होती आणि कर्जाचे जे दस्तऐवज होते, त्यांना नष्ट करणे आणि याच कारणांनी त्यांनी या सावकारांच्या घरावर, दुकानांवर हल्ले केले आणि हे जे डेट बॉन्ड्स आहेत किंवा गहाण खत आहेत, त्यांना नष्ट करण्यात आलं. लक्षात ठेवा, ब्रिटिशांनी लागू केलेली रयतवारी पद्धत या उठावाचं मूळ कारण होतं. आता या उठावाचं मूळ कारण म्हणजे ब्रिटिशांनी म्हणजे ब्रिटिशांचा संबंध येतो म्हणजे येतोच. जरी हा उठाव शेतकऱ्यांचा असला, सावकारांविरुद्ध असला, तरी याचं जे मूळ कारण होतं ते ब्रिटिशांनी लागू केलेली रयतवारी पद्धत. आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, रयतवारी पद्धतीशी संबंधित असलेले व्यक्तिमत्व कुठले? हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. आता नेमका मुद्दा काय होता? 1860 मध्ये अमेरिकेमध्ये सिव्हिल वॉर सुरू झालं
आणि ते सिव्हिल वॉर सुरू झाल्यामुळे तिथं स्थानिक जो कापूस उत्पादक शेतकरी होता, तो शेतकरी युद्धात गुंतला गेला आणि तो युद्धात गुंतल्यामुळे अमेरिकन व्यापाऱ्यांना बऱ्याच प्रमाणात कापूस हा आयात करावा लागला आणि त्याची मागणी भारतात प्रचंड अशी झाली. आता सुरुवातीच्या काळाला या भारतीय शेतकऱ्यांना भरघोस अशी रक्कम या कापूस निर्यातीतून मिळाली आणि उत्पादन वाढवण्यासाठी त्यांनी सावकारांकडून अधिक अधिक कर्ज त्यांनी घेतली. दुर्दैवानं ज्यावेळेस या यादवी युद्धाला स्थगिती मिळाली, ते बंद झालं, तेव्हा कापसाचे भाव पडले आणि या कापसाचे भाव पडल्यामुळं शेतकरी कर्जबाजारी झाले आणि याच असंतोषातून, याच फ्रस्ट्रेशनमधून हा डेक्कनचा उठाव झाला. लक्षात ठेवा. पुढची माहिती आपण बघूया. पुणे सार्वजनिक सभेने या शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा दिला होता. या बंडाला त्यांचा पाठिंबा होता. लक्षात ठेवा. पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कधी झाली हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. त्यानंतर हा उठाव ज्यावेळेस शांत झाला, त्यावेळेस ब्रिटिशांनी या उठावाच्या कारणांचा शोध घेण्यासाठी 1875 मध्ये एक आयोग नेमला आणि ज्याला डेक्कन रॉयट्स कमिशन असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, वर्ष 1875, डेक्कन रॉयट्स कमिशनची स्थापना. आणि याच आयोगाच्या अहवालाद्वारे 1879 मध्ये डेक्कन ॲग्रिकल्चरिस्ट रिलीफ ॲक्ट पारित करण्यात आला. कुठला कायदा पारित करण्यात आला? तर डेक्कन कृषक राहत अधिनियम हा कायदा पास करण्यात आला आणि शेतकऱ्यांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला. लक्षात ठेवा, दख्खनचे बंड, मजुरांचे उठाव असतील, मजुरांचे उठाव असतील, शेतकऱ्यांचे उठाव असतील, आदिवासींचे उठाव असतील, हे सर्व उठाव परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. 7वा हा प्रश्न आता आपण बघूयात. क्रांतिकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी आंदोलनांमध्ये भाग घेतला होता? सेनापती बापट हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्याला या 2023च्या परीक्षेत विचारलं गेलेलं आहे आणि त्यांनी कुठल्या चळवळी आंदोलनांमध्ये भाग घेतला हे आपल्याला सांगायचं आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे गोवा मुक्तीसंग्राम, यात त्यांनी भाग घेतला. हैदराबाद मुक्तीसंग्राम यात देखील त्यांनी भाग घेतला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ यात देखील त्यांनी भाग घेतला आणि महाराष्ट्र मैसूर सीमा आंदोलन यात देखील त्यांचा सहभाग होता. उगीच त्यांना सेनापती बापट असं आपण म्हणत नाही. अशा या महान व्यक्तिमत्वानं प्रत्येक चळवळी आणि आंदोलनामध्ये भाग घेऊन आपल्या देशभक्तीची प्रचिती दिली, महाराष्ट्र भक्तीची प्रचिती दिली. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व बरोबर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. वन बाय वन काही फॅक्ट्स आपण बघूयात, रिव्हिजन आपण करूयात. त्यांचं पूर्ण नाव पांडुरंग महादेव बापट. त्यांचा जन्म 12 नोव्हेंबर 1880 साली झाला. पारनेर तालुका आणि सध्याचं अहिल्यानगर येथे त्यांचा जन्म झाला. मृत्यू त्यांचा 28 नोव्हेंबर 1967 मध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांना सेनापती ही जी उपाधी मिळाली ती मुळशी सत्याग्रहादरम्यान मिळाली. लक्षात ठेवा, 1921 ते 23 या काळात झालेल्या मुळशी सत्याग्रहात त्यांना सेनापती ही उपाधी मिळाली. हे विचारलं जाऊ शकते. त्यांचं प्रमुख कार्य आपण बघितलं. मुळशी सत्याग्रह हे त्यांचं प्रमुख कार्य, हैदराबाद सत्याग्रह, गोवा मुक्तीसंग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ अशी त्यांच्या मुख्य कार्याची यादी आहे. आणि एक महत्वाची बाब म्हणजे पुण्यात जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा पुण्यात त्यांनी पहिल्यांदा राष्ट्रध्वज फडकवला. ही सुद्धा माहिती लक्षात ठेवा. वन बाय वन आपण त्यांचं या ज्या प्रश्नात विचारलेल्या चळवळी आणि आंदोलन आहेत त्याची माहिती घेऊ. सेनापती बापट यांनी मे 1955 मध्ये स्थापन झालेल्या गोवा विमोचन सहाय्यक समिती, लक्षात ठेवा कुठली समिती आहे ही, गोवा विमोचन सहाय्यक समिती, या समितीच्या माध्यमातून गोव्याचा जो मुक्तीसंग्राम होता, लढा होता, त्याला पाठबळ दिलं. ही फॅक्ट लक्षात ठेवा, खूप अशी महत्वाची आहे. आता त्यांच्याच नेतृत्वाखाली सत्याग्रहींच्या तुकडीने 22 जुलै 1955 ला गोवा सीमेवर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी पोर्तुगीज पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे सेनापती बापट हे जखमी झाले. ही गोष्ट लक्षात ठेवा. मुळशी सत्याग्रहाबद्दल आपण माहिती घेऊया आणि हा अत्यंत महत्वाचा असा सत्याग्रह आहे ज्या सत्याग्रहामुळे या प्रसिद्ध व्यक्तिमत्वाला सेनापती ही उपाधी मिळाली. मुळशी सत्याग्रह हे जगातील पहिलं धरण विरोधी आंदोलन मानलं जातं. लक्षात घ्या, टाटा कंपनीच्या विरोधातलं हे आंदोलन होतं आणि त्याचं नेतृत्व
हे सेनापती बापटांनी केलं आणि याच वेळी त्यांना सेनापती ही उपाधी मिळाली आणि ही अजरामर उपाधी घेतल्यानंतरही त्यांनी आपला लढा वेगवेगळ्या आंदोलनांसाठी, चळवळींसाठी कायम ठेवला आणि त्यातली एक महत्त्वाची म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळ. मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी ही चळवळ उभा झाली होती आणि 75 वर्षाचे असून देखील सेनापती बापट त्यात आघाडीवर होते. लक्षात ठेवा, गोवा मुक्ती संग्राम असेल, संयुक्त महाराष्ट्र चळवळ असेल, मुळशी सत्याग्रह असेल, या सर्व सत्याग्रहांचं नेतृत्व त्यांच्याकडून झालं. आता जो सीमा वाद होता, बेळगाव म्हैसूर सीमा वाद होता, याच्यात देखील त्यांनी सहभाग नोंदवला आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी वर्षा बंगल्याच्या बाहेर आंदोलन सुरू केलं. हा सीमा प्रश्न सोडवण्यासाठी आणि केंद्र सरकारवर दबाव आणण्याच्या उद्देशानं त्यांनी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आमरण उपोषण सुरू केलं. त्यावेळेस वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री होते आणि याच वसंतराव नाईक यांनी सेनापती बापटांना वर्षा बंगल्याच्या आत येऊन उपोषण करण्याची विनंती देखील यावेळी केली होती आणि त्यांच्याच या उपोषणामुळे केंद्र सरकारने हा सीमावाद सोडवण्यासाठी मेहरचंद महाजन आयोगाची नियुक्ती करण्याची घोषणा केली. लक्षात घ्या, हे जे मेहरचंद महाजन होते ते काश्मीरचे पंतप्रधान देखील होते आणि भारताचे तिसरे चीफ जस्टिस देखील ते होते. ही ॲडिशनल माहिती लक्षात ठेवा. अशा पद्धतीने आपण सेनापती बापटांवर असलेला हा प्रश्न सोडवला. ही सगळी माहिती त्यांच्यासाठी लक्षात ठेवा. अत्यंत महत्त्वाची म्हणजे सेनापती ही उपाधी आपण लक्षात ठेवा. मुळशी सत्याग्रहादरम्यान त्यांना ही मिळाली होती. पुढच्या आणि 9व्या प्रश्नाकडे आता वळूयात. प्रश्न आहे, यांनी स्वदेशी चळवळीचा श्री गणेशा करून खादीचा पोशाख घालून 1877 मधील दिल्ली दरबारात हजेरी लावली होती. लक्षात ठेवा, हा तोच प्रश्न आहे. मी प्रश्न इंटरलिंक करायला का सांगतो, कारण या प्रश्नाचं उत्तर आहे गणेश वासुदेव जोशी आणि राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेत देखील हा प्रश्न जशाच तसा विचारण्यात आला होता. दिल्ली दरबार जो 1877 ला भरला होता आणि याच दिल्ली दरबारात त्यांची उपस्थिती होती. त्यांची म्हणजेच गणेश वासुदेव जोशी, ज्यांना आपण सार्वजनिक काका म्हणून ओळखतो, असे हे गणेश वासुदेव जोशी यांनी दिल्ली दरबारात खादीचा पोशाख घालून हजेरी लावली आणि स्वदेशी चळवळीचा श्री गणेशा केला. लक्षात ठेवा, गांधींनी खादीचा पुरस्कार हा 1910, 14, 15 या कालखंडात सुरू केला. मात्र त्यांच्या आधी 4 दशक म्हणजेच 40 वर्ष आधी या खादीचा पुरस्कार एका मराठी माणसानं म्हणजेच गणेश वासुदेव जोशी यांनी केलेला आहे. ही बाब लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. गणेश वासुदेव जोशी, आपण मागेही प्रश्न सॉल्व्ह केला. मागच्या 2024च्या प्रश्नपत्रिकेत आपण मागच्या 2024च्या सेशनमध्ये आपल्याला जोड्या लावा हा प्रश्न आपण बघितला. त्यात सार्वजनिक सभेचा उल्लेख होता आणि आता पुन्हा 2023चा आपण प्रश्न सोडवतोय. त्यात देखील गणेश वासुदेव जोशी म्हणजेच सार्वजनिक सभेचे संस्थापक यांचा संबंध आहे. म्हणजे टॉपिक हे इंटरलिंक्ड असतात. मी वारंवार तुम्हाला सांगतोय. गणेश वासुदेव जोशींचा जन्म 9 एप्रिल 1828 रोजी सातारा येथे झाला. 1870 मध्ये पुणे सार्वजनिक सभेची स्थापना. 1872 मध्ये त्यांनी खादीची शपथ घेतली. 1877 मध्ये ते दिल्ली दरबारात हजर राहिले. स्वदेशी वस्तूंच्या प्रसारासाठी देशी व्यापारोत्तेजक मंडळ याची त्यांनी स्थापना केली आणि सहकारी दुकाने देखील सुरू केली. लक्षात ठेवा, देशी व्यापारोत्तेजक मंडळ याची जर कोणी सुरुवात केली असेल तर त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे गणेश वासुदेव जोशी म्हणजेच सार्वजनिक काका. दिल्ली दरबार 1877 मध्ये खादीचा वेश परिधान करून उपस्थित राहणारे एकमेव ते प्रतिनिधी होते. या बाबी लक्षात ठेवा आणि चांगल्या पद्धतीनं रिवाइज करा. पुढचा आणि या सेशनचा शेवटचा असा प्रश्न आता आपण बघूया. जोड्या लावा असा हा प्रश्न आहे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनांवरती हा प्रश्न आहे. हमखास या टॉपिकवर प्रश्न येतो म्हणजे येतोच. त्यामुळं राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व सेशन्स आणि त्यातल्या त्यात ठराविक काही महत्त्वाचे सेशन आपल्या तोंडपाठ असणं गरजेचं आहे. एका सेशनमध्ये इथं आपल्याला अधिवेशन दिलं आहे आणि त्या अधिवेशनाचे अध्यक्ष आपल्याला दुसऱ्या कॉलममध्ये दिले आहेत, ज्याच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. पहिलं जे स्टेटमेंट आहे,
त्यात आहे 1889चं 5वं अधिवेशन मुंबई इथं झालेलं आणि हे अधिवेशन विल्यम वेडनबर्न यांच्या अध्यक्षतेखाली झालं होतं. लक्षात ठेवा, हे दुसरं असं अधिवेशन होतं जे एका ब्रिटिश व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली झालं होतं. पहिलं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा, की पहिले ब्रिटिश अध्यक्ष किंवा गैर भारतीय अध्यक्ष असलेलं पहिलं अधिवेशन कुठलं? तर या एकाच माहितीवर आपण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. आपण एलिमिनेशन टेक्निक पुन्हा वापरूया, जेणेकरून आपली प्रॅक्टिस होईल. 1889 5वं अधिवेशन मुंबई आणि यासमोर अच्या समोर आपल्याला तिसरा असा पर्याय बघायचा आहे आणि अच्या समोर 3 आपल्याला फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिसतंय आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 2. लक्षात घ्या, च्या समोर 1 म्हणजे 7वं अधिवेशन नागपूरला झालं. आनंदा चारलू हे तिथे अध्यक्ष होते. 11वं अधिवेशन पुण्यात झालं. तिथे सुरेंद्रनाथ बॅनर्जी तिथे अध्यक्ष होते. 1897चं 13वं अधिवेशन जे अमरावतीत झालं, त्याचे अध्यक्ष होते शंकरन नायर. लक्षात ठेवा, एकाच माहितीच्या आधारावर आपण हा प्रश्न सॉल्व्ह केला. याला म्हणतात एलिमिनेशन टेक्निक. ही टेक्निक तुम्ही कधी वापरायची आहे? ज्यावेळेस असे किचकट प्रश्न येतात आणि तुम्हाला अर्ध माहिती असेल एखाद्या टॉपिक बद्दल, एखाद्या थीम बद्दल, त्याच वेळी तुम्ही ही एलिमिनेशन टेक्निक वापरू शकता. थोडक्यात आपण हे चारही अधिवेशन आता बघूयात, जेणेकरून एक आपली चांगली अशी रिव्हिजन होईल. 5वं अधिवेशन वर्ष होतं 1889 आणि ठिकाण होतं मुंबई. याचे अध्यक्ष होते सर विल्यम वेडनबर्न. हा जो माणूस दिसतोय याचं नाव सर विल्यम वेडनबर्न. हे INCचे म्हणजेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे ब्रिटिश अध्यक्ष होते. मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायला सांगितलं होतं, की पहिले ब्रिटिश अध्यक्ष कोण होते आणि कुठलं ते सेशन होतं. तर 1888चं जे सेशन होतं, त्यात जॉर्ज यूल हे पहिले ब्रिटिश अध्यक्ष होते. हे लक्षात ठेवा. ह्या अधिवेशनाची सर्वात ठळक आणि महत्त्वाची अशी बाब म्हणजे या अधिवेशनात प्रथमच महिलांना प्रतिनिधित्व मिळालं, महिलांना भाग घेता आला आणि या महिलांमध्ये महत्त्वाच्या अशा 3 महिला होत्या आणि त्या म्हणजे पंडिता रमाबाई. यांचं महत्त्व परीक्षेत यांच्यावर आलेल्या प्रश्नांवरून कळतं आणि मी ज्यावेळेस हे चॅनल सुरू केलं होतं, त्यावेळेस पंडिता रमाबाईंवरचे सर्व प्रश्न 2 व्हिडिओजमध्ये घेतले आहेत. तुम्ही त्या व्हिडिओजमध्ये जा आणि पंडिता रमाबाई हा टॉपिक रिवाईज करा, ही माझी तुम्हाला विनंती राहील. त्यानंतर दुसरं असं महत्त्वाचं नाव या महिलांमध्ये होतं, ते म्हणजे कादंबरीकार स्वर्णकुमारी देवी. आता या फक्त कादंबरीकारच नव्हत्या, तर या होत्या आपले रवींद्रनाथ टागोर यांच्या भगिनी त्या होत्या. त्यांचं नाव स्वर्णकुमारी देवी आणि पंडिता रमाबाई यांच्याशी संबंधित असलेल्या शेवंतीबाई त्रिंबक या महिला देखील तिथे उपस्थित होता. लक्षात ठेवा, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, की पहिल्यांदा काँग्रेसचं जे अधिवेशन भरलं, जिथे महिलांना संधी मिळाली, त्यात खालीलपैकी कोणत्या महिला समाविष्ट होत्या? तर पंडिता रमाबाई असेल, कादंबरीकार आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या भगिनी स्वर्णकुमारी देवी आणि शेवंतीबाई त्रिंबक ही 3 नावं लक्षात ठेवा. याच अधिवेशनात ब्रिटिश संसदेत भारतासाठी लोकशाही पद्धतीचं प्रतिनिधित्व मिळावं अशी मागणी करण्यात आली आणि त्या मतदानाचं वय हे 21 असावं अशी देखील मागणी करण्यात आली. हा मुद्दा लक्षात ठेवा. ब्रिटिश संसदेचे सदस्य चार्ल्स ब्रॅडलॉ. आता हा माणूस इतका प्रचंड त्या काळी भारतीयांमध्ये लोकप्रिय होता. याची तुम्हाला प्रचिती म्हणून सांगतो, की हे जे सेशन होतं 5वं विल्यम वेडनबर्न यांच्या अध्यक्षतेखालचं, त्याला ब्रॅडलॉ सेशन देखील म्हटलं जातं. त्याला ब्रॅडलॉ सेशन देखील म्हटलं जातं. इतकी या माणसाची त्यावेळेस लोकप्रियता होती. कारण हा जरी ब्रिटिश संसदेचा सदस्य असला, तिथला खासदार असला, तरी तो भारतीयांची बाजू कायम मांडत होता. भारतीयांबद्दल त्याला करुणा होती, त्याला कळवळा होता. म्हणून हा ब्रॅडलॉ प्रचंड असा भारतीयांमध्ये फेमस होता, लोकप्रिय होता. चांगल्या पद्धतीने हे सेशन आपण आता बघितलंय. पुढचं आपण सेशन बघूया. 7वं जे अधिवेशन आहे 1891चं नागपूरचं हे अधिवेशन आहे. हे आपण बघूया आणि ह्या अधिवेशनाचं अध्यक्ष भूषवणारा हा व्यक्ती म्हणजे पनबक्कम आनंदा चारलू म्हणजेच पी. आनंदा चारलू असं या व्यक्तीचं नाव आहे आणि पहिल्यांदाच काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवणारे
ते पहिले दक्षिणात्य म्हणजेच साऊथ इंडियन नेते होते. हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि ही युनिक गोष्ट असल्यामुळेच प्रश्नात हे अधिवेशन विचारलं आहे. आयोग असे रँडम अधिवेशन का विचारल? एकात 5वं आहे, एकात 7वं आहे, एकात 11वं आहे, एकात 13वं आहे. हे विषम आहेत म्हणून विचारले नाहीत बाबांनो. तर हे कुठल्या ना कुठल्या अर्थानं महत्त्वाचे आहेत म्हणून हे विचारले आहेत. 1891चं 7वं अधिवेशन, अध्यक्ष कोण? पी. आनंदा चार्लू यांचा जो फोटो मी तुम्हाला इथं दाखवतोय लक्षात ठेवा. ते पहिले साऊथ इंडियन नेते होते, ज्यांनी अध्यक्षपद भूषवलं आणि मी तुम्हाला सांगितलं, की का हे रँडम अधिवेशन विचारले गेले. त्याचं कारण म्हणजे ते एक्सेप्शनली काही गोष्टींसाठी ते एक्सेप्शनल होते. म्हणजे आता हे जे अधिवेशन आहे, ते 2 गोष्टींनी एक्सेप्शनल. एक तर पहिला दाक्षिणात्य अध्यक्ष या ठिकाणी आपल्याला लाभला. दुसरं एक्सेप्शनल गोष्ट म्हणजे याच अधिवेशनात काँग्रेसनं आपल्या नावामध्ये नॅशनल हा शब्द अधिकृतपणे जोडला आणि त्यामुळे या संघटनेचं नाव इंडियन नॅशनल काँग्रेस असं दृढ झालं. ही बाब लक्षात ठेवा. स्टेटमेंट बेस्ड प्रश्नामध्ये विचारल्या जाऊ शकते. आता लक्षात ठेवा आपल्याला माहिती आहे वर्ष काय दिलंय 1891 आणि याच काळात एज ऑफ कन्सेंट बिल आलेलं होतं. याच काळात हे बिल आलेलं होतं आणि त्याच बिलावर इथं वाद सुरू होता आणि त्या बिलाची चर्चा देखील या अधिवेशनात झाली. हा मुद्दा लक्षात ठेवा. 1895च्या 11व्या अधिवेशनाची थोडक्यात माहिती आता आपण बघूयात. याचे अध्यक्ष लक्षात ठेवा सुरेंद्रनाथ बॅनर्जी. 2 वेळा ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले. पहिली वेळ होती 1895 आणि नंतर 1902 मध्ये ते अध्यक्ष झाले. 11वं जे अधिवेशन होतं, या अधिवेशनात सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा भारतात घ्यावी यासाठी महत्त्वाचा असा ठराव पारित करण्यात आला आणि दादाभाई नौरोजी यांच्या ड्रेन थिअरीला चांगल्या पद्धतीनं केंद्रस्थान मिळालं, मान्यता मिळाली आणि सिरियसली ही थिअरी काँग्रेसच्या अधिवेशनात घेण्यात आली आणि याच अधिवेशनात जहाल मवाळ वादाची ठिणगी देखील पडली, ज्याचं पुढे भविष्यात जाऊन 10 वर्षांनी एका मोठ्या प्रकारच्या संघर्षात त्याचं रूपांतर झालं. मात्र याची जी ठिणगी होती ती याच अधिवेशनात पडली 1895च्या. हे थोडं फक्त माहिती करून घ्या. पुढचं सेशन बघूयात. 13वं सेशन 1897चं 13वं सेशन अमरावती येथे झालेलं हे सेशन होतं. या सेशनचे अध्यक्ष सी. शंकरन नायर. आता लक्षात ठेवा यांच्याबद्दल खूप एक्सेप्शनल अशी बाब म्हणजे ते एकमेव मल्याळी म्हणजेच केरळी व्यक्ती आहेत, ज्यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. नाव लक्षात ठेवा, चेहरा लक्षात ठेवा. सी. शंकरन नायर. 13वं अधिवेशन अमरावती 1897. लक्षात घ्या याच वर्षी याच दरम्यान जो देश होता आपला तो दुष्काळ आणि प्लेगच्या साथीनं होरपळत होता. अशा परिस्थितीत हे अधिवेशन घेण्यात आलं. 1897 मध्ये आपल्याला माहिती आहे लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरून त्यांना 1.5 वर्षाची शिक्षा झाली होती. ती याच दरम्यान झाली होती आणि या अधिवेशनादरम्यान या शिक्षेचा निषेध करण्यात आला आणि ब्रिटिश सरकारवर कठोर अशी टीका झाली आणि सगळ्यात महत्त्वाचा, खूप महत्त्वाचा असा मुद्दा म्हणजे या अधिवेशनातलं हे जे अश्विनी कुमार दत्त यांची जी काँग्रेसची या अधिवेशनावर टीका होती, ती परीक्षेत विचारली जाऊ शकते. कारण आयोग स्टेटमेंट विचारत आहे आजकाल. काँग्रेस अधिवेशनाला 3 दिवसांचा तमाशा असं त्यांनी म्हटलं आहे. कुठल्या अधिवेशनाला? तर 13व्या अधिवेशनाला 3 दिवसांचा तमाशा असं प्रसिद्ध नेते अश्विनी कुमार दत्त यांनी म्हटले आहे. ए 3 डेज शॅम असं त्यांनी या अधिवेशनाचं वर्णन केलं. कुठलं अधिवेशन? 1897. 13वं अधिवेशन अमरावती. अध्यक्ष सी. शंकर नायर. हा मुद्दा खरंच खूप महत्वाचा आहे. लक्षात ठेवा 3 दिवसांचा तमाशा असं या अधिवेशनाचं वर्णन कुणी केलं असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर आहे अश्विनी कुमार दत्त. अशाच पद्धतीने आपण हा आजचा सेशन संपवला, ज्यामध्ये आपण 2023चे इतिहासाचे सर्व PYQs बघितले. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.